अनिल जाधव त्याच्याच बरोबर प्राध्यापक किसन जाधव, अरुण जाधव, सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांचं नाव घेत नाही, ते मला माफ करतील. याचा वेळ झालेला आहे. उपस्थित बंधूंनो, भगिनीनो आणि बाळमित्रांनो, आपण सगळेजण निसर्गाला जपणारी माणसं आहोत आणि म्हणून सगळं कार्यकर्त्यांना असणारी विनंती आहे की एखादा फटाकडा वाजवावा. ही जे 10-10, 15-15 मिनिटाचे जे वाजवतात आहेत त्यांनी पहिल्यांदा बंद करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तर का आपण असणारा एका बाजूला निसर्गामध्ये प्रदूषण होऊ नये याची दक्षता घेतो. जंगलामध्ये राहत असताना, गावामध्ये राहत असताना त्याचाच उल्लंघन आपल्याकडून होऊ नये अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो. गेले 2-2.5 महिने गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गपर्यंत विखुरलेला असणारा जो आदिवासी आहे त्याला एकत्र करण्याचं असणारं कामकाज आपण केलं. वेगवेगळ्या संघटना त्या ठिकाणी आल्या आणि या वेगवेगळ्या संघटनेने आपण एकत्र यापुढे वाटचाल केली पाहिजे याची जाणीवेने जे सगळे एकत्र आले त्याचं असणारं स्वागत आपण या ठिकाणी केलं पाहिजे. 30 तारखेला चोपड्याला आदिवासी सत्ता संपन्न परिषद पार पडली. आणि ती पार पडल्यानंतर
आज आपण असणारा मनमाडची असणारी पार पाडतोय अशी परिस्थिती आहे. येत्या काही दिवसामध्ये नागपूरला सुद्धाच त्या भागातल्या आदिवासींची सुद्धा एक परिषद नागपूरला होणार आहे असा एक भाग आहे. मी पडला का एक गोष्ट आपल्याला सर या ठिकाणी सांगेन, आणि ती म्हणजे आपण संघटित नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने बोगस आदिवासींच्या सर्टिफिकेटवरती जे कर्मचारी लागले होते, अधिकारी लागले होते, त्या सगळ्यांचं असणारं सर्टिफिकेट रद्द केलं. सर्टिफिकेट रद्द केलं आणि शासनाला सांगितलं की यांच्यावरती कारवाई करा. शासनाने जी आकडेवारी दिली ती 1,25,000 बोगस आदिवासींचे सर्टिफिकेट घेऊन लागले होते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर शासनाने निर्णय घेतला की यांना आम्ही असणारा जनरल कॅटेगरीमध्ये वर्ज करण्यात आले आणि 1,25,000 आदिवासी समूहाच्या जागा भरायच्या आहेत असं जाहीर केलं. हे 2018-2019ला जाहीर केलं. आज आपण 2024 मध्ये आहोत, परंतु या जागा भरल्या नाहीत. या जागा भरल्या नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. एसटीचे आमदार आहेत, खासदार आहेत का? तर निश्चितपणे आहेत, नाही असं नाही. पण हे खासदार स्वतंत्र, आमदार हे स्वतंत्र आहेत का? तर मी म्हणेन नाही. ज्या पक्षाने त्यांना उभं केलंय, ज्या पक्षाने त्यांना उभं केलंय त्या पक्षाची भूमिका आदिवासींच्या बाजूने आहे का? आरक्षणाच्या बाजूने आहे का त्यांची भूमिका? तर त्यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूने नाही. आणि म्हणून या निवडून दिलेल्या आदिवासी आमदारांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आमदारकी भोगा, पुन्हा उमेदवारी पाहिजे असेल तर हा प्रश्न उपस्थित करायचा नाही, आणि उपस्थित जर केलात तर पुढच्या वेळेस तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पुढच्या वेळेस तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. आपल्याला उमेदवारी मिळणार नाही ह्या भीतीपोटी तो समाजाचे असणारे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करत नाही. आणि आज 1,25,000 आदिवासींच्या पोस्ट वेकंट आहेत पण भरलेल्या नाहीत अशी असणारी परिस्थिती. भरलेल्या नाहीत. उद्या भरायच्या असतील तर आपल्याला फुले शाहू आंबेडकर विचाराचा आमदार निवडून दिला पाहिजे हे असणारं लक्षात घ्या. फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आमदार आपल्याला निवडून दिला पाहिजे, आणि तो निवडून दिला तर 1,25,000 आदिवासी शिकलेला सवरलेला जो आहे तो शासनाच्या नोकरीमध्ये लागेल आणि त्या परिवाराची असणारी
आर्थिक परिस्थिती बदलायला सुरुवात होईल हे आपण लक्षात घ्या. आर्थिक परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. आजचं सरकार आपण बघितलं, हे दुतोंडी सापासारखं सरकार आहे. परदेशात गेलं की एक बोलतं आणि देशामध्ये आलं की त्याच्या उलट बोलतं. परदेशामध्ये गेलं की परिस्थिती बदलली, निवाळली, जातीयता संपली की आम्ही आरक्षण रद्द करू. दुर्दैव असं मी म्हणेन, काँग्रेस पक्षाचं की आरक्षणाचं तत्व हे घटनेचा अविभाजित भाग आहे, आपण लक्षात घ्या. याला रद्द करता येत नाही. ज्या समाजाला आरक्षण मिळालेलं आहे, उद्या त्याच्यातला एखादा प्रगत झाला तर त्याला वगळण्याची असणारी सोय आहे. पण त्याच्याच बरोबर समाज व्यवस्थेमध्ये एखादा समाज पाठीमागे राहिला तर त्याला आरक्षण देण्याची सोय आहे, हे आपण लक्षात घ्या. आरक्षण रद्द होत नाही. आरक्षणाच्या यादीमधली समूह काढल्या जाऊ शकतात किंवा नवीन समूह त्याच्यामध्ये अंतर्भूत केला जाऊ शकतो. आता याची ज्यांना जाणीव नाही ते या देशाचं राज्य करायला निघाले. इथले वर्तमानपत्र असतील, फार मोठे मोठे लेखक आहेत, फार मोठमोठे लेखक आहेत, त्यांना या देशाचा पंतप्रधान म्हणून असणारा पोस्ट करायला लागले. एकतर जाणीवपूर्वक चालला असेल किंवा अज्ञानाने चालला असेल, ते कशातून करतात हे त्यांनाच माहिती. अशी परिस्थिती. मित्रो, मागच्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष संविधान बदलणार अशी त्यांनी घोषणा केली. काँग्रेसवाल्यांनी आम्ही घटना वाचू, इलेक्शन लागेपर्यंत एकही शब्द काढला नाही. एकही शब्द काढला नाही, कारण का भीती होती, आपण एक शब्द काढला तर मोदी आपल्याला जेलमध्ये टाकतोय का, मोदी आपल्याला जेलमध्ये टाकतोय का, म्हणून गप्प बसले. इलेक्शन झालं, इंडिया आघाडीला असणारं यश मिळालं आणि आता आपण बघत असाल की सुप्रीम कोर्टाने एससी आणि एसटी मध्ये नुसतं वर्गीकरण झालं नाही पाहिजे, तर क्रीमी लेअर त्या ठिकाणी लागला पाहिजे. काय लागला पाहिजे? क्रीमी लेअर लागला पाहिजे. आणि याचं स्वागत कोणी कोणी केलं? कोणी केलं स्वागत याचं? याचं स्वागत कोणी केलं? याचं स्वागत कोणी केलं? या देशाचे तुम्ही असणारा स्वतंत्र नागरिक आहात, या देशाचे तुम्ही असणारा मालक आहात, आणि मालक असून तुम्ही जर भिणार असाल तर तुमच्यासारखा नालायक माणूस दुसरा कोणी नाही, एवढं मी जाहीर करतो. एवढं जाहीर करतो. काय का नालायक माणसाला असणारा कैद करणं सोपं जातं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि या वाघिणीचं दूध शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे
तो आपल्या अधिकारासाठी गुरकल्या सुद्धा राहणार नाही, दरकाळ्या दिल्याशिवाय राहणार नाही. आज इथे आरक्षण जायला निघालेलं आहे तरी आपण डरकळ्या देत नाहीत, हे असणारं शोकांतिका असं मी त्या ठिकाणी मानतो. ही शोकांतिका आहे. माझं पोट भरलं, मी येणाऱ्या पिढीकडे कशाला फिरू? माझं भागलं, पुढची पिढी बघून घेईल. माझं भागलं, पुढची पिढी बघून घेईल. मागच्या पिढीने ते जर घेतलं असतं तर आज आपण असणार या ठिकाणी उभे नसतो, अशी असणारी परिस्थिती. मागच्या पिढीने महात्मा फुले असतील, शाहू महाराज असेल, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांना त्यांच्या पाठीमागे ताकद लावली नसती तर बदल झाला नसता, हे लक्षात. त्याच्यामुळे इथे असणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोण आहे? आरक्षणाच्या विरोधात कोण कोण आहे एकाने तरी उठून सांगावं. त्या महिलेचा मी असणारा दाद देतो की तिने हिम्मत दाखवली. तिचा हिमतीचा असणारा मी दाद देतो की तिने काँग्रेस, बीजेपी, एनसीपी आणि शिवसेना हे असणारे विरोधात आहे, हे तिने असणारे या ठिकाणी सांगितलं. अरे ज्या शिडीने वरती आलात त्या शिडीला जपायचं शिका. ती शिडी जर जपलात तर पुढची पिढी त्या शिडीने वरती येईल. ती शिडी कापल्या जाते आणि आम्ही या सर्व उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहतो. ती शिडी कापणारे कोण? तर काँग्रेस आहे. ती शिडी कापणारे कोण? तर भारतीय जनता पक्ष आहे. ती शिडी कापणारं कोण? तर इथला असणारा एनसीपी आहे. ती शिडी कापणारं कोण? तर इथला असणारा उद्धव ठाकरेचं सेना आहे. या सगळ्यांचं असणारं आरक्षण विरोधी धोरण. आणि आम्ही पब्लिकली चार चौघात हे सांगायला तयार नाही आहोत की हे चार पक्ष इथले आरक्षण विरोधी आहेत आणि आम्ही यांच्याबरोबर राहणार नाही, हे आपण सांगायला सुद्धा घाबरतात. याच्याने आरक्षण वाचणार नाही. मी 80चा काळही बघितलाय, 90चा काळही बघितलेला आहे. आदिवासी संघटना असतील, दलितांच्या संघटना असतील, ओबीसीच्या संघटना असेल, एक मिलिटन्सी होती, एक आक्रोश होता. आणि त्या काळची सरकार या आक्रोशाला घाबरत, या आक्रोशाला घाबरत होती. आणि या आक्रोशाला घाबरत असल्यामुळे ते अधिकार अबाधित ठेवायची अशी असणारी परिस्थिती आहे. हा आक्रोश संपला, हा आक्रोश मावळला आणि आपल्याला असणारं दिसते, आपल्याला असणारं दिसते की अधिकार काढण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. अधिकार काढण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि आम्ही उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाता जाता इशारा दिला होता की इज्जतीने राहायचं असेल, सन्मानाने राहायचं असेल, मानाने राहायचं असेल तर स्वतःची झोपडी शाबूत ठेवली पाहिजे.
स्वतःच्या झोपडीचं जतन केलं पाहिजे. समझोता कोणाबरोबरही करा, पण तो समझोता करत असताना आपली झोपडी मोडणार नाही याची असणारी दक्षता घ्या. आपली झोपडी मोडणार नाही याची असणारी दक्षता घ्या. काका उद्या त्या समझोत्यातून किकआउट झालं तर जाणार कुठे? उद्या त्या समझोत्यातून किकआउट झालं तर जाणार कुठे? रस्त्यावरती आणि उघड्यावरती. आणि म्हणून उद्या रस्त्यावरती आणि उघड्यावरती येऊ नये यासाठी बाबासाहेब म्हणाले होते की आपली झोपडी ही आपण असताना शाबूत ठेवली पाहिजे. उद्या संपला तर आम्ही आपल्या घरामध्ये मानाने सन्मानाने डौलाने आम्ही राहत राहू आणि गुराख्या आणि वाघासारखं डरकाळ्या सुद्धा देत राहू. हे आमचा अधिकार त्या ठिकाणचा आहे. आश्रयदाते कधी बाबासाहेबांनी आम्हाला व्हायला सांगितलं? आश्रयदाते कोणी बाबासाहेबांनी आम्हाला व्हायला सांगितलं नाही. पण करणार असाल समझोता तर मानाचा आणि सन्मानाचा असताना समझोता. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, यांना भिण्यात काय अर्थ नाहीये. यांची ताकद नाहीये, यांची ताकद अजिबात नाहीये. जो शिकलेला आहे सवरलेला आहे त्यांनी लक्षात घ्या, खूनवाट बांधा. तुम्ही आज लढला नाहीत, तुम्ही आज लढला नाहीत तर तुमच्या मुलाला मुलीला आरक्षण मिळणार नाही हे लक्षात घ्या. ओबीसीने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे पंजाबच्या रेफरन्स खाली, त्यांनी क्रीमी लेअरची व्याख्या केलेली आहे. त्यांनी क्रीमी लेअरची व्याख्या काय केलेली आहे? त्यांनी क्रीमी लेअरची व्याख्या ही केलेली आहे की कुटुंबामध्ये एकाने आरक्षण घेतलं असेल, कुटुंबामध्ये एकाने आरक्षण घेतलं असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आलं हे लक्षात घ्या. ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आलं आणि एकदा का ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आलं की ह्याच्या पुढे त्याला आरक्षण मिळणार नाही. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर क्रीमी लेअर म्हणजे एकदा लाभ घेतला, एकदा आरक्षणाचा फायदा घेतला की तुम्ही आरक्षणाचे लाभार्थी झालात. तुम्ही आरक्षणाचे लाभार्थी झालात आणि आरक्षणाचं जे कुटुंब लाभार्थी झालेलं आहे त्या कुटुंबाला यापुढे आरक्षण मिळणार नाही. यापुढे आरक्षण मिळणार नाही असं जजमेंटमध्ये नमूद केलेलं आहे, निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. तेलंगणामध्ये सरकार कोणाचं आहे? तेलंगणामध्ये सरकार कोणाचं आहे? काँग्रेसचा. मध्य प्रदेशमध्ये सरकार कोणाचं आहे? मध्य प्रदेशमध्ये सरकार कोणाचं आहे? भाजपचा आहे. या दोन्ही राज्याने आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करू. आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करू
आणि त्यासाठी त्यांनी समिती सुद्धा गठीत केली. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये तेलंगणा सरकारने, जे काँग्रेसचं सरकार आहे, त्यांनी एक विज्ञापन दिलं, ॲडव्हर्टाइजमेंट दिली आणि ज्या SC ST संघटना आहेत त्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे, त्यांना 4 दिवसाची मुदत दिलेली आहे. त्यांना 4 दिवसाची मुदत दिलेली आहे की तुमचं निवेदन मांडा. आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही निर्णय घेऊ. मित्रो, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, आता फक्त लागू कसा करायचा एवढं फक्त पद्धत ठरवायची. अर्धी लढाई तुम्ही हारलेला आहात. तुम्ही वंचित बहुजन आघाडीला कमजोर केलं, मताने कमजोर केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की आरक्षणावरती हमला झाला अशी परिस्थिती आहे. आरक्षणावरती हमला झाला, आदिवासींवरती हमला झाला, OBC वरती हमला झाला, SC वरती हमला झाला. आरक्षणच संपवायला त्या ठिकाणी. याचं कारण तुमचा विश्वास तुमच्यावरतीच नाही. याचं कारण तुमचा विश्वास तुमच्यावरती नाही. तुमचा विश्वास तुमच्यावरती असता त्याच सुप्रीम कोर्टाला निर्णय देण्याचा अधिकार झाला नसता आणि शरद पवारांना हे सांगण्याची हिंमत झाली नसती की माझा जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा आहे, म्हणजेच मराठा समाजाला OBCतून आरक्षण द्या याला असणारा पाठिंबा. आपलाच विश्वास आपल्यावरती नाहीये. नेहमीच कुबड्या, मी स्वतःच्या पायाने चालू शकत नाही, मला कुबड्यांची गरज आहे. महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी कधीही कुबड्यांची चर्चा केली नाही. यांनी कधी कुबड्यांची चर्चा केली नाही. त्यांनी स्वतःच्याच पायावरती उभं राहिले आणि या देशाच्या व्यवस्थेला चॅलेंज केलं आणि बदललं, हे आपण असताना लक्षात घ्या. त्या काळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस साधनं नव्हती, सदनही नव्हते. आज साधनही आहेत आणि सदनही आहेत, हे लक्षात घ्या. आज साधनही आहेत आणि आम्ही सदनही आहोत अशी असणारी परिस्थिती. मित्रो, या विधानसभेच्या निवडणुका शेवटच्या निवडणुका आहेत, हे लक्षात घ्या. आरक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून शेवटच्या संधी आहे, हे आपण लक्षात घ्या. या 2024च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या लोकसभेच्या निवडणुका कुठच्या वर्षी आहेत? कुठच्या वर्षी आहेत? पुढच्या लोकसभेच्या निवडणुका कुठच्या वर्षी आहेत? 29ला. म्हणजे 5 वर्षामध्ये तुम्ही त्यांची वाट लावण्यापेक्षा ते तुमचे 5 वर्षामध्ये वाट लावल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही त्यांची वाट लावण्यापेक्षा
ते तुमचे वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला कायमचं पंगू केलं जाईल हे लक्षात घ्या. कायमचं पंगू केलं जाईल हे लक्षात घ्या. आणि म्हणून उद्या पंगू व्हायचं नसेल, उद्या लंगडं व्हायचं नसेल, या विधानसभेच्या निवडणुका आपण सिरियसली घेतल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. आज ओबीसीचं राजकीय आरक्षण आहे की संपलंय? आज ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलंय. कुठच्या तत्वावरती संपवलंय? तर ओबीसीची संख्या शहरा भागामध्ये किती आहे आणि ग्रामीण भागामध्ये किती आहे याचा डेटा माहिती नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने म्हटलं तो डेटा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण नाही. 2 दिवसापूर्वी 2 दिवसा अगोदर सुप्रीम कोर्टाचा पुन्हा निकाल आला की ज्याचं वर्तमानपत्रामध्ये टीव्ही मध्ये अजिबात चर्चा नाही. काय सांगितलं की निवडणुका लवकर घ्या, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लवकर घ्या. पण त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी राहणार नाही. 2 दिवसा अगोदरच तो निर्णय आलेला आहे. वर्तमानपत्रामध्ये कुठेही आपल्याला तो दिसणार नाही. टीव्ही वाल्याने सुद्धा, मी अनेक चॅनल वाल्यांना विचारलं, अरे बाबा हे का? ते म्हटले प्रकाशराव नेहमीचं मड, त्याला कोण रड? मी त्याला आरक्षणाला त्यांनी मड करून टाकलं आणि त्याच्यावरती रडायचं कशाला? म्हणजे बातम्या द्यायच्या कशाला? ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की धर्म संकटात नाहीये. प्रत्येक ओबीसीने स्वतःला असं विचारलं पाहिजे, तो मुसलमान धर्म स्वीकारणार आहे का? आणि तुम्ही हा जर त्याला प्रश्न विचारला तर तुम्हाला 2 शिव्या आणि 2 थोबाडी तो लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तो धर्मांतर करणार नाही. तो त्याच्या वाडवडिलांचा धर्म त्या ठिकाणी पाळत राहिला, मान्य राहणार आणि त्याचप्रमाणे तो वागत राहणार. त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा तो तेच शिकवणार. म्हणजे धर्मावरती असणारं संकट नाही. आज RSS, हिंदू महासभा, बजरंग दल यासारख्या संघटना मुसलमानासारखं जे म्हणायला लागलेत की इस्लाम खतरेमध्ये आहे, जसा मुसलमान म्हणतो तशा रीतीने हेही म्हणायला लागलेत हिंदू खतरे में है. हिंदू खतरेमध्ये नाहीये. खतऱ्यामध्ये जे आहे ते आरक्षण खतऱ्यामध्ये आहे हे आपण लक्षात घ्या. सगळ्यांनी बसून घ्या. चक्कर आली त्याला. खुर्चीवरती खुर्ची घ्या. त्याला खुर्ची घ्या. हे आण लवकर, आण खुर्ची. काय नाही पाण्याची बॉटल तोंडावरती मारा पाणी. अरे तोंडावरती मारून घ्या. हा सगळ्यांनी बसून घ्या. काय झालेलं नाही. दोघांनी थांबा फक्त. सगळे बाजूला व्हा. चला. म्हणजे धर्म हा खतऱ्यामध्ये नाहीये. राहू द्या, बसू देत ना. तुम्ही तिथेच बसून राहा आणि तुम्ही त्यांच्या बाजूला उभे राहा. धर्म हा खतऱ्यामध्ये नाहीये, आरक्षण हे खतऱ्यामध्ये आहे हे लक्षात घ्या.
ते ओबीसीनी एक लक्षात घेतलं पाहिजे. इलेक्शनच्या अगोदर आरक्षण खतऱ्यामध्ये नाही, पण इलेक्शन झाल्यानंतर हे आरक्षण ओबीसीचं आरक्षण खतऱ्यामध्ये आहे, लक्षात घ्या. जे तत्व सुप्रीम कोर्टाने वापरलं की डेटा नाहीये, आकडेवारी नाहीये आणि म्हणून ह्याला किती जागा राखीव करायचं हे माहीत नसल्यामुळे आम्ही त्याला स्थगिती देतोय. विधानसभेच्या निवडणुका झाल्या की हेच तत्व त्या विधानसभेमध्ये सुद्धा वापरल्या जाईल. कसं वापरल्या जाईल तर मागच्या लोकसभेमध्ये आपण बघितलं, एकतरी ओबीसीला तिकीट दिलं का? एकतरी ओबीसीच्या उमेदवाराला तिकीट दिलं का? नाही. निर्णय कुठे होणार तर विधानसभेमध्ये निर्णय होणार. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर या राजकीय पक्षाने, काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, उद्धव ठाकरे सेना असेल आणि एनसीपी शरद पवार असेल, यांनी ओबीसीना उमेदवारी दिली नाही, ओबीसीना उमेदवारी दिली नाही, तर ओबीसी त्या विधानसभेमध्ये पोहोचू शकतो का? उमेदवारी दिली नाही तर तो पोहोचू शकतो का? तर नाही. तो विधानसभेमध्ये पोहोचला नाही तर त्या विधानसभेमध्ये येणारा ठराव की ओबीसीची जात गणना झाली पाहिजे, त्यांची टक्केवारी किती आहे ती कळली पाहिजे, हा ठराव होईल. आणि त्याच्याच बरोबर दुसरा होईल की जोपर्यंत टक्केवारी कळत नाही तोपर्यंत हे सभागृह आरक्षण, ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देते. ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देते. तुम्ही काय करू शकाल का? तर नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने ठरवलंय की यावेळेस उमेदवारी, मॅक्सिमम उमेदवारी जी आहे, अधिकाधिक उमेदवारी जी आहे ती ओबीसी, आदिवासी, एससी, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन यांना आम्ही असताना देणार आहोत. का उद्याच्या विधानसभेमध्ये असा ठराव आला तर त्याला हाणून पाडता आलं पाहिजे. आणि आपली जबाबदारी आहे की ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम, जैन असेल, ख्रिश्चन असेल, याचा उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे. याचा उमेदवार आपण असताना निवडून दिला पाहिजे. ही लढाई उद्याच्या विधानसभेची लढाई आहे हे आपण लक्षात घ्या. उद्याची लढाई ही विधानसभेची लढाई आहे हे लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय, मला अनेक आंबेडकरी चळवळीमधले, शाहू फुले आंबेडकरी चळवळीमधले विद्वान तुमच्या समोर येतील, असं काही होणार नाही. हे काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे दलाल आहेत हे आपण असणारा लक्षात घ्या. त्याच्याशिवाय दुसरा शब्द माझ्याकडे आहे, नामदेवचा शब्द आहे, पण तो वापरत नाही. सौम्य शब्द वापरतोय, दलाल आहेत. अरे तुम्ही इंडिया आघाडीला मतदान द्यायला सांगताय, नालायकांनो. पहिल्यांदा काँग्रेसला सांगा ना की ज्या राज्यामध्ये तुमची सरकार आहे, कर्नाटकमध्ये सरकार आहे, हिमाचलमध्ये तुमचं सरकार आहे, ममता बॅनर्जीचा असणारा कलकत्त्यामध्ये सरकार आहे, स्टॅलिनचा असणारा
तामिळनाडूमध्ये सरकार आहे, त्या सरकारमध्ये ठराव घ्या की ओबीसी मध्ये क्रीमी लेअर लावत असताना आर्थिक आरक्षण आपण लावलं. ओबीसीचं आरक्षण क्रीमी लेअर लावताना आर्थिक आरक्षण आपण लावलं आणि SC STचं आरक्षण लावताना आपण असणारा कुटुंब हे लावलंय. दोन वेगवेगळे प्रिन्सिपल्स लावलेत, दोन वेगवेगळे सिद्धांत लावलेत. सुप्रीम कोर्टाला हे दोन वेगवेगळे सिद्धांत लावण्याचा अधिकार आहे का? हा ठराव घ्या आणि तिथे जा, प्रेसिडेंटला जा आणि सांगा की सल्ला घ्या आणि मग हे निर्णय त्या ठिकाणी लागू करा. आणि म्हणून मित्रो, हा जो शिकलेला सवरलेला आहे, 2-2, 2.5 लाख महिन्याचा पगार घेतोय, त्याला इशारा देतो की तुम्ही जर लढायला शिकला नाहीत, आपण जर लढायला शिकला नाहीत, तर पहिला बळी आपण आहात हे लक्षात घ्या. आहुती कोणाची नाही कोणाची तरी द्यावी लागते. ही आपली आहुती तिथे दिला जाईल. एक तर पुढच्या पिढीला आरक्षण लागणार नाही आणि दुसऱ्या बाजूला जो गब्बरपणा आलेला आहे त्याला हात घातल्याशिवाय हे सरकार राहणार नाही हे लक्षात घ्या. आर्थिक पूर्णपणे कमजोर केला जाईल हे लक्षात घ्या. काय का उद्याचा उठा होऊ नये हा त्याच्यातला भाग. ही संधी आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मिळवलं आणि त्याच्यामुळे आपण या इथपर्यंत आलेलो आहोत, ते टिकवणं आपली असणारी जबाबदारी आहे. आणि ही टिकवायची जबाबदारी असेल तर या 2 महिने 15-16 नोव्हेंबरला इलेक्शन्स येतील. 15-16 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर पर्यंत मतदान होईल. आज तारीख 2 ऑक्टोबर. महात्मा गांधी यांना विसरून आपल्याला चालणार नाही. त्यांना नमन करून मी आपल्याला सर या ठिकाणी बोलतो. त्यांना नमन करून या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो की आपण लढायला शिकलो. आपल्याकडे फक्त असणारं मिळालेलं टिकवण्यासाठी 44 दिवस आहेत हे लक्षात घ्या. 44 दिवस आहेत. हा शिकलेला आहे, सवरलेला आहे. त्यांनी खूनगाठ बांधली पाहिजे. त्यांनी खूनगाठ बांधली पाहिजे. मानसिक दृष्टिकोनातून तो असणारा कणखर झाला पाहिजे. त्यांनी जगाला समजावून सांगण्याची गरज नाही, त्यांनी स्वतःला समजावून सांगण्याची गरज आहे की मी हे अधिकार वाचवल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांनी जगाला सांगता कामा नये, त्यांनी स्वतःलाच सांगितलं पाहिजे. नाही तो जगाला सांगतो अरे आरक्षण वाचलं पाहिजे, आणि तू काय करणार राजा? तो उपदेश जगाला देतो, पण स्वतःला कोण उपदेश देणार? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. जे दान हे आपण ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो की दान दिलं पाहिजे, त्यावेळेस आपण स्वतः दान देतो की नाही हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे.
आपण जर दान दिलं तर आपल्याला सांगण्याचा अधिकार येतो की बाबा तू पण दान दे, तू पण दान दे. त्याच पद्धतीने स्वतःला आपण असणारं आश्वासित केलं पाहिजे की या निवडणुकीच्या माध्यमातून मी आज आरक्षण वाचवणारच, हे स्वतःला आश्वासित केलं पाहिजे. आणि मग जगाला तुम्ही आश्वासित त्या ठिकाणी करू शकता. मी नेहमी म्हणत असतो की लढाई ही मैदानावरती नंतर लढल्या जाते. लढाई ही मैदानावरती नंतर लढवल्या जाते, पण पहिल्यांदा लढाई ही डोक्यामध्ये लढल्या जाते, हे लक्षात घ्या. मेंदूमध्ये लढल्या जाते. माझ्या मेंदूला मी हे सांगितलं अरे मी हारतोय, तर मला मेंदूच सांगत असतो की अरे बाबा तू हारणारच आहे, काय करतोय सुखी, जा घरात बस. पण माझ्या मेंदूलाच मी असं सांगितलं नाही मला जिंकायचं आहे, तर मला मेंदूच सांगत असतो की मी काय काय केलं पाहिजे म्हणजे मी या ठिकाणी जिंकणार. मार्ग सुचव. आणि त्याच्यातले 2 मार्ग मी आपल्यासोबत या ठिकाणी मांडून द्या. एक मार्ग ज्यांनी लाभ घेतलेला आहे, नोकरीला लागलेला असेल किंवा रिटायर झालेला असेल, लाभ घेऊन रिटायर झालेला असेल, यांनी पहिल्यांदा स्वतःशी ठरवलं पाहिजे की माझ्याकडचे 50,000 मी या निवडणुकीमध्ये खर्च करणार. मी किती खर्च करणार? समोरून आवाजच येत नाही. भिकाऱ्यांचे आपण असणारे अवलाद आहोत. माझं तोंड फार फाटकं आहे. देण्यापेक्षा कटोरा घेऊन आपण उभा राहतो. दे माझा मायबाप, काय टाकतं आरक्षण टाक, काय टाकतं प्रमोशन टाक, काय टाक. या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे. या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे. आणि मी घेणाऱ्याच्या ऐवजी वाचवणारा होणार आहे, ही माझी असणारी मानसिकता त्या ठिकाणी असली. आणि ती मानसिकता करण्यासाठी ठरवलं पाहिजे की मी माझ्याकडचे 50,000 खर्च करणार. किती खर्च करणार? हा पहिला निर्णय. दुसरा निर्णय, पक्षाचे कार्यकर्ते काम करत राहतात, पण जो लाभार्थी आहे, मी म्हटलं आज लाभ घेऊन कामाला असेल किंवा लाभ घेऊन रिटायर झालेला असेल, त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं की मी माझा 50 जणांचा ग्रुप उभा करणार. मी माझा 50 जणांचा ग्रुप उभा करणार. एक मतदारसंघ ठरवणार. एक मतदारसंघ मी ठरवणार आणि एक मतदारसंघ ठरवून तिथे एससी, एसटी, ओबीसी या मतदारापर्यंत जाणार. तो जसा आहे तसा स्वीकारणार. त्याला मी माझी फुटपट्टी लावणार नाही. जो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारणार. आणि त्याला कन्व्हिन्स करीत
त्याला मी हे समजावून सांगेन की या इलेक्शनमध्ये आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. '90च्या अगोदर ओबीसी मध्ये एक डॉक्टर नव्हता, फार कमी होते, इंजिनियर नव्हते. आणि आज 90 नंतर विश्वनाथ प्रताप सिंगाने आरक्षण दिल्यानंतर SC ST मध्ये पायलीचे 50 डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत. तशा रीतीने ओबीसी मध्ये सुद्धा पायलीचे 50 डॉक्टर इंजिनियर झालेत, अशी असणारी परिस्थिती आहे. हे पायलीचे 50 होऊ द्यायचे आहेत की नाही हे ठरवा. आपल्या कुटुंबामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, जज, IAS अधिकारी, IPS अधिकारी पाहिजे की नको हे आपण असणारा विचार. ते पाहिजे असेल तर आरक्षण हा त्याचा मार्ग आहे की नाही, आणि आरक्षण हा त्याचा मार्ग असेल तर ते टिकलं पाहिजे की नाही हे आपण त्या ठिकाणी. आणि टिकवायचं असेल तर या ठिकाणी SC ST OBC, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन याला आमदार म्हणून आपण ह्या ठिकाणी केलं पाहिजे हे लक्षात घ्या. तेव्हा कुठं आरक्षण थांबणार आहे आणि आपण थांबू शकतो की ते आमदार आपण निवडून आणले नाही तर लढाई संपली म्हणून समजा. या परिषदेमध्ये ठराव झाला की आमचा असणारा बजेट त्या ठिकाणी आदिवासींचं बजेट जे आहे त्याच्या संदर्भातला कायदा झाला पाहिजे. उद्या आरक्षण राहिलं तर बजेट राहतं, आरक्षण राहिलं नाही तर बजेट कुठं राहते. आणि म्हणून मित्रो, हा जो शिकलेला वर्ग आहे तू एवढे दिवस कसा वागला याची चिंता नाही. याचं कारण की जी चाकोरी घटनेने घालून दिली होती त्या चाकोरीने सगळेजण चालणार होते. पण आज त्या चाकोरीमधला आरक्षण हे काढून घेण्याचा मार्ग चाललेला आहे. आरक्षण हे काढून घेण्याचा मार्ग चाललेला आहे. आणि आरक्षण हे इथल्या SC ST OBC यांचं विकासाचं साधन आहे, प्रतिनिधित्वाचं साधन आहे. आणि हे प्रतिनिधित्वाचं साधन जर गेलं तर उद्या राजा महाराजांच्या कालावधीमध्ये तुम्ही चौबदार सुद्धा होतात का? राजा महाराजांच्या कालावधीमध्ये भालदार सोडून द्या, तुम्ही चौबदार तरी होतात का? उद्याच्या स्वतंत्र भारतामध्ये, उद्याच्या स्वतंत्र भारतामध्ये SC ST OBC इथला सवर्ण जागा देणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी आरक्षण शाहू महाराजांनी सुरू केलं, ते घटनेमध्ये लावलं. काँग्रेस पक्ष ज्यावेळेस देत नव्हता त्यावेळेस ते म्हणाले की मी ड्राफ्टिंग कमिटीचा राजीनामा देतो, तुम्ही तुमची घटना करा. देशाकडे कोणी घटनाकार नव्हता बाबासाहेबांशिवाय. आणि म्हणून नाईलाजाने सरदार पटेल म्हटले की आम्ही मान्य करतो पण तुम्ही घटना लिहा. आणि म्हणून आपण बघत असाल की 51 मध्ये नेहरू पुन्हा म्हणाले की आरक्षण हे मला मान्य नाही. अरे घटनेमध्ये आल्यानंतर बोंबलून काय उपयोग आहे? झालं, आता आपल्याला टिकवायचं आहे. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असेल, SCतला असेल, STतला असेल, OBCतला असेल, मुसलमानामधला असेल, ख्रिश्चनामधला असेल, जैनांमधला असेल, यालाच आम्ही मतदान करणार ही खुणगाठ बांधा. आणि स्वतःकडचे 50,000 मी खर्च करणार ही सुद्धा खुणगाठ बांधा, तरच आरक्षण आपण वाचू. एवढं बोलतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय सेवालाल.
या विचारमंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित असलेले मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. एकलव्य आघाडीच्या वतीनं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी या कार्यक्रमासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अशा एकलव्य आघाडीच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो. अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.